हॅलो. तर चला, काल आपला 15 मार्च 2026ला पोलीस शिपाई पदासाठी जी लेखी परीक्षा झाली होती, तिची जळगाव जिल्हा अधीक्षक कार्यालयाने लेखी परीक्षेची जे गुण आहेत ते त्यांच्या वेबसाईटवरती टाकलेले आहे. वेबसाईटचं नाव बघा काय आहे, jalgaonpolice.gov.in. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला लिस्ट मिळून जाईल. तर हे बघा, त्यांनी जे आपले मार्क्स होते ते डिस्प्ले केलेले आहे त्यांनी. आणि त्या 4 सेटमध्ये 4 प्रश्नांचे जे पर्यायी उत्तर आहेत ते पण चेंज केले. म्हणजे ए सेटमध्ये जो 53वा प्रश्न होता त्याचं उत्तर आता ए आहे, आणि बी सेटमध्ये 28वा प्रश्न होता त्याचं उत्तर ए आहे, आणि सीमध्ये 3रा प्रश्न होता त्याचं उत्तर ए आहे, आणि डीमध्ये 78वा जो प्रश्न होता त्याचं उत्तर ए आहे. तर अशा प्रकारे तुमची जी लिस्ट आहे की ज्यामध्ये तुम्हाला जे मिळालेले मार्क्स आहे तर ते आहेत जसं की 71 मार्क आहे काहींना. मिनिमम 40% तुम्हाला गुण पाहिजे होते 100 पैकी. तर इथं बघता येईल की 31 ज्याला मार्क्स आहे तो फेल झाला, 40वाला पास झाला, 41वाला पास झाला. तर इथं जर गुण बघितले तुम्हाला तर 71च्या जवळजवळ जास्त दिसत आहे, 77 दिसत आहे, 77, 71, 70च्या वरती ज्याचे गुण आहे मित्रांनो तेच बघायला. म्हणजे जवळजवळ 80च्या जवळ ज्याचे गुण आहे तेच मला वाटतं मेरिटमध्ये येतील. 80 आणि 80च्या वरती ज्याचे गुण आहेत तर इथे तर मला 80च्या जवळपास अजून दिसला नाही आहे. तर 78वाला एक दिसला मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की ज्यामध्ये तुम्हाला तुमचे गुण मिळेल. आणि त्याच वेबसाईटवरती आपल्याला माहीत आहे जागा किती होत्या इथं. तर बघा, तिथूनच मी काढलेली आहे. जागा होत्या 171 जागा. त्याच्यामध्ये त्यांनी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल म्हणजे पॅरलल रिझर्वेशन आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असं दोन्ही दिलेलं आहे. तर याच्यामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत ते पण त्यांनी दिलं आहे. तर बघा 10, 1, 2, 3, 4, 4, 8, 9, 10, 11 टोटल 10, 20, 30, 10, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 आणि 4, 29. म्हणजे ज्या राखीव जागा होत्या म्हणजे ओपनच्या 29 जागा होत्या त्याच्यापैकी 10 सर्वसाधारण, 9 महिला आणि बाकी खेळाडू आणि गृहरक्षक दल जे असतात त्यांच्यासाठी पण रिझर्व होत्या जागा. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि त्यांनी जी लिस्ट दिली होती ती या वेबसाईटवरती लागलेली आहे. आणि हे जे मार्क्स आहेत जे क्वालिफाय झाले, कट ऑफ, रिटर्न क्वालिफाईड लिस्ट ऑफ द कट ऑफ, म्हणजे यांनी काय केलं आहे की जे फिजिकल त्यांचं जे झालं होतं त्यांचा 11 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीच्या दरम्यान त्यांचा कट ऑफ लिस्ट त्यांनी लावली होती वेबसाईटवरती. ही पण तुम्ही बघून घ्या की या म्हणजे 47, 50 किशन. आता आपण हे नाव जे आहे ते आपण नाव तिकडे सर्च करू म्हणजे आपल्याला कळेल की जो आउट ऑफ मार्क्स घेणारा विद्यार्थी आहे त्याला रिटर्नमध्ये किती मार्क्स मिळाले. तर हे आपण सर्च करू. तर आपण अगोदर याला काय करू, तुमच्या समोरच करतो विद्यार्थी मित्रांनो. मी अगोदर याला सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला दाखवतो की ह्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहे. तर हे डाउनलोड झालं आहे का बघू आपण. त्यानुसार तुम्हाला कळेल की विद्यार्थ्याला किती मार्क्स आहे. तर चला बघूयात. तुमच्या समोरच मी हे करतोय विद्यार्थी मित्रांनो. मला पण माहीत नाही ॲक्च्युली
म्हणजे विद्यार्थ्यांना किती गुण आहे, तर याच्यानुसार मी कट ऑफ काढेल मित्रांनो, त्याचं काही तुम्ही काळजी करू नका. इथं जर सर्चमध्ये आपण त्याचं विद्यार्थ्याचं नाव टाकलं तर ते येत नाही आहे. तर बघू, किशोर टाकून बघू, फक्त किशोर नावाने जर आपण सर्च केलं तर ओके, तर ते येत नाही विद्यार्थी मित्रांनो. तर आपण काय करू, आता जो किशोर चेस्ट नंबर दिला इथं, आणि इथं काय दिलं आहे, चेस्ट नंबर. आता आपण चेस्ट नंबरने कॉपी करून बघू तो विद्यार्थी मित्र भेटतोय का आपल्याला, तर म्हणजे आपल्याला कळेल तरी. म्हणजे ज्या विद्यार्थी मित्राला 50 मार्क्स पडलेले आहे आउट ऑफ ग्राउंडमध्ये, त्याला रिटर्नमध्ये किती मार्क्स आहे, तर हे सर्चच होत नाही. 5683 5683. मला वाटतं अगोदर 0 टाकायचं आहे का, हे सर्च होत नाही मित्रांनो. फाईव्ह 5683 सर्च करून बघू आपण, आला तर ठीक. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्च होत नाही आहे, तरी मी तुम्हाला सांगून देईल विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहे आणि कट ऑफ कसा लागेल. मला हे कन्वर्ट करावं लागेल, कारण ही स्कॅन कॉपी विद्यार्थी मित्रांनो, ही एक्सेल सीट नाही आहे. अरे बघा, ही स्कॅन कॉपी. आत्ता मी बघितलं की तर स्टॅम्प वगैरे आहे आणि अलाइनमेंट पण नाही आहे, तर ही एक्सेल कॉपी नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे सर्च होत नाही आहे. ही स्कॅन कॉपी आहे, फोटो काढून त्यांनी स्कॅन केलेला आहे, म्हणजे स्कॅनरनी त्यांनी स्कॅन केलेलं आहे ही लिस्ट, त्याच्यामुळं त्याच्यावरती सर्च होत नाही आहे. तर ही अशा प्रकारे लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. याचा कट ऑफचा व्हिडिओ पण मी घेऊन येईल लवकरच. मला हे कन्वर्ट करावं लागेल एक्सेल सीटमध्ये, त्याच्यानुसार तुम्हाला मी डाटा दाखवेल, की आपल्याला कळूनच जाईल की हे जे विद्यार्थी क्वालिफाय झाले होते, आपण टॉपरच घेऊ. म्हणजे 47. आता कट ऑफ किती लागला आहे बघा, ओपनचा 41, 39 महिलांचा लागला होता, स्पोर्ट्स पर्सनचा 38 होता. जवळजवळ कट ऑफ तोच आहे, 34, 28, 32, 27, 26, NTB 32, 30, OBC 25, OBC 34, 30 फिमेल, ACBC 25, 25, EWS 25, 26. तर कट ऑफ तर एवढा जास्त लागलेला नव्हता विद्यार्थी मित्रांनो याचा ग्राउंडचा, फक्त ओपनचाही तो 41 हाय गेला होता, फक्त ओपन जनरलचा. आणि एक्स सर्व्हिसमॅनचा पण इथं 41 गेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ओपनचा. तर बघू आपण काय लिस्ट येईल आणि कट ऑफ किती असेल, तर याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ घेऊन येईल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.